UGC नीट या आणि नेटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावरून जो काही गदारोळ उठलेला आहे, वरवर पाहता हे साधं वाटणारं हे प्रकरण, पण नीट विचार केला तर यातून भविष्यात अराजकाला निमंत्रण मिळू शकतं. त्यामुळं केंद्र सरकारने, विशेषतः मोदी सरकारने या विषयाकडे अत्यंत गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि अत्यंत तातडीनं याच्यात सकारात्मक आणि कडक पावलं उचलली पाहिजेत. तसं झालं नाही तर लिहून ठेवा, अराजक आपल्या तोंडाशी आहे. नमस्कार, गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. UGC नेट आणि नीटचे परीक्षावरून म्हणजे त्याचे पेपर फुटले असा आरोप होऊन जो काही सध्या गोंधळ सुरू आहे. केंद्रीय स्तरावरच्या या परीक्षा आहेत आणि लाखो मुलं या परीक्षांना बसत असतात. एका परीनं सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अशा परीक्षांशी जोडलेलं असतं आणि फक्त विद्यार्थी नाही तर पालकसुद्धा या सगळ्या प्रकरणात खूप आशेनं सगळं बघत असतात आणि पालकही इन्व्हॉल्व्ह असतात. प्रत्येक कुटुंबाच्या खरं तर जिव्हाळ्याचा किंवा भावविश्वाचाच हा सगळा एक भाग आहे. म्हणजे 10वीची परीक्षा बघा, आपल्या घरात 10वीचं किंवा 12वीचं कुणी नसेल तरी 10वीच्या परीक्षा किंवा 12वीची परीक्षा किंवा 10वी-12वीचे निकाल म्हटलं की आपण किती उत्सुकतेने ते सगळं बघत असतो. मग आपले कुणीतरी परिचित असतात, त्यातल्या कुटुंबातली मुलं मुली पास होतात, आपण सगळेच आनंद साजरा करतो, कारण तो आपल्या भावविश्वाचा एक भाग आहे. तसंच हे जे नीट म्हणा, नेट म्हणा, अशा परीक्षांचं सुद्धा बरोबर हे सगळं आपल्या समाज जीवनाशी, आपल्या भावविश्वाशी जोडले गेलेले विषय आहेत. मग यंदा पहिल्यांदा नीटचा रिझल्ट जाहीर झाला आणि त्याच्यावरती एकदम गदारोळ झाला. म्हणजे हरियाणा किंवा दिल्लीतल्या कुठल्या तरी एकाच केंद्रातली अचानक एकदम मुलं पास झाली. नंतर UGC नेटचं सुद्धा पेपर फुटला आणि असा एकदम दंगा सगळा सुरू झाला. त्याच्या आधी UPमध्ये सुद्धा याच स्वरूपाची पेपर फुटीची प्रकरणं बाहेर आलेली आहेत. वरवर बघता हे साधं सोपं आणि ठीक आहे, पेपर फुटत असतात असं आपण गृहीत धरतो आणि बोलतो, पण या प्रकरणामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर ते लक्षात घेता आणि देशातलं एकूण सध्याचं वातावरण लक्षात घेता हे काही सगळं बरं आहे असं मानता येत नाही. म्हणजे पेपर फुटणं गैरच आहे, पण हे फक्त ते एखाद्या पेपर फुटणं किंवा तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. या सगळ्या प्रकरणाच्या म्हणजे नेटच्या तर प्रकरणात CBIला ताबडतोब परवानगी दिली आणि CBI आलं आणि तेजस्वी यादव, बिहारचे RJDचे नेते, जे तरुण नेते आहेत, त्यांच्या स्वीय सहायकालाच अटक झालेली आहे. त्याला आता दिल्लीत जाऊन त्याची चौकशी वगैरे होईल, हे सगळं होईल. म्हणजे त्याची चौकशी अमुक तुमुक आता ते सगळं काही आहे ते होणार. नव्याने परीक्षा होतील. यात एक पहिला भाग थोडासा असा आहे, प्रामाणिकपणे ज्यांनी खूप काय म्हणतात त्याला अभ्यास करणं, कष्ट करणं, हे सगळं करून जी मुलं खरंच त्यात पास झाली तर त्यांच्यावरही अन्याय आहे. कारण त्यांना काय फुटलेला पेपर मिळालेला असण्याची शक्यता नाही. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी ते मार्क मिळवले. आता त्यांचं तेही गेलं म्हणजे त्यांना पुन्हा कष्ट करा, पुन्हा अभ्यास करा, पुन्हा परीक्षा द्या, पुन्हा त्याचे पैसे भरा. म्हणजे ते त्यांच्या शैक्षणिक सगळ्या भावविश्वाशी आणि त्यांच्या एकूण शैक्षणिक कारकिर्दीशी खेळखंडोबा आहेच. म्हणजे आपल्या कायद्याचं तत्व आहे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निरपराध, इथं असे अनेक निरपराध भरडले जाणार आहेत. म्हणजे त्यांच्या याचं काय, हा प्रश्न आहे. कोणाला तरी शिक्षा होईल, हे सगळं होईल, पण तोपर्यंत ही मुलं मागे पडतील. पण हा प्रश्न काही एवढ्यापुरता आहे अशातला भाग नाही. मी हा विषय बोलायचं ठरवलं याचं कारण असं आहे, काल मी एक, आता साईटचं नाव आठवत नाही मला, पण एका म्हणजे वृत्त ह्याच्यावरती मी बघितलं आणि एक प्रकरण माझ्या डोळ्यासमोर आलं. अनुश्री किंवा असं काहीतरी त्या मुलीचं नाव आहे आणि पटेल असं त्या मुलीचं नाव आहे आणि तिचा एक व्हिडिओ रडतानाचा वगैरे व्हायरल झाला आणि तो काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रिट्वीट केला. आणि बघा, म्हणजे त्यांनी अर्थात लगेच सरकारवरती टीका करणारं आणि हे सगळं किती वाईट आहे, लोकांच्या जीवाशी किती खेळ करतात वगैरे 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 सगळं ते तत्वज्ञान त्यांनी त्या सगळ्यात सांगितलं. आता केस त्या मुलीची अशी होती की
हे UGC नेटचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिनं लगेच जाऊन साईटवरती बघितलं. म्हणजे तिचं म्हणणं असं आहे, तर माझा निकालच त्यात आला नाही. मग त्याच्यानंतर तिला म्हणजे हे सगळं तिचं प्रतिपादन व्हायरल झाल्यानंतर तिला मेल आला, असं तिचं म्हणणं आहे की तुमचा पेपर जो आहे तो फाटलेला असल्यामुळे तुम्हाला काही आम्ही हे देऊ शकत नाही. मग तिनं त्यांना परत सांगितलं की ठीक आहे, जो काय असेल तो पेपर तरी मला द्या, तो तरी दाखवा वगैरे. मग असं काहीतरी ते प्रकरण झालं. पण या प्रकरणावरून कोणीतरी एक न्यायालयात गेलं, उच्च न्यायालयामध्ये, आणि तिथे न्यायालयात तपासणीत असं निदर्शनास आलं की या मुलीनं पेपरच दिलेला नव्हता. शी इज नॉट एलिजिबल टू गो इन दॅट सर्कमस्टन्सेस. म्हणजे एक्झाम देण्यासाठी ती पात्रच नव्हती असंच मुळात लक्षात आलं. आणि जे पेपर्स तिनं सगळे दिले किंवा हे इट वॉज फोर्ज्ड, सगळं बोगस. म्हणजे बघा, एक फॉल्स नरेशन. आता हे कोणीतरी कोर्टात गेलं आणि तिथं हे स्पष्ट झालं म्हणून मग हे फॉल्स नरेशन आणणं. आता प्रत्येक तुम्ही आम्ही असा एखादा आला तर याची शहानिशा आपण करू शकत नाही. मग आपण त्याच इम्प्रेशन, फॉल्स नरेशन आहे ते हे आहे, आपण त्याच इम्प्रेशनमध्ये अरे हे सगळं वाईटच चाललंय. पण हे दिसतं हे एवढंच आहे असंही नाही आहे. दिल्ली म्हणा किंवा उत्तरेत त्याच्यावरून खूप आंदोलनं झाली. इव्हन ती हरियाणात झाली, तमिळनाडूत झाली, अनेक ठिकाणी ती आंदोलनं विद्यार्थी रस्त्यावर आणणार. आणि स्वाभाविक आहे, म्हणजे त्यात त्यांचं काही चूक नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे. पण याच्यातून मी प्रियांका गांधींच्या ट्विटचा उल्लेख केला. याचं कारण असं आहे की फॉल्स नरेशन विरोधक काय पद्धतीने अशा घटनांचा वापर करतायत. मग आता अशा अज्ञान आणि सज्ञानाच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुण मुलींना, विद्यार्थ्यांना हाताशी धरून देशात काही अराजक निर्माण करायचा प्रयत्न या निमित्ताने होणार आहे का? अनुश्री पटेल किंवा ते जे काय त्या मुलीचं नाव असेल, ती पटेल एवढं मला नक्की आठवतंय, तर ते जे आहे प्रकरण हे आलं कुठून? आता त्याच्या पुढची काही बातमी नाही. खरं तर हे जर सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात जर आलं असेल तर त्या मुलीवरती पहिली कारवाई झालीच पाहिजे, कारण ती खोटं बोललीच कशी. मग कुठली इकोसिस्टीम या सगळ्याचा गैरफायदा घेण्यासाठी प्रयत्न करते का? अचानक ही पटेल मुलगी उभी राहिलीच कुठून? ती इतकं धडधडीत खोटं बोलूच कसं शकते? खोटी कागदपत्रे ती आणूच कशी शकते? प्रश्न आहेत हे, आणि विचारलेच पाहिजेत, धीटपणे विचारले पाहिजेत. कारण हे तुमच्या आमच्या समाज जीवनाशी, आपल्या विद्यार्थ्यांचे पुढच्या पिढीशी, पुढच्या पिढीच्या भावविश्वाशी खेळखंडोबा करणारे हे सगळे विषय आहेत, आणि ते म्हणूनच योग्य पद्धतीने हाताळले गेले पाहिजेत. प्रियांका गांधींनी या प्रकरणाची काय शहानिशा केली? त्या नेत्या आहेत, एका पक्षाच्या, देशव्यापी पक्षाच्या जबाबदार नेत्या आहेत. त्या मुलीची भेट घेऊन खरंच असं काही झालंय का? थोडं थांबण्याची त्यांना गरज वाटली नाही? पेपर फुटला असेल तर बाबा, सरकारवर टीका ती आम्ही पण करणार, ती केलीच पाहिजे, पण म्हणून त्याचा अशा पद्धतीनं वापर करणं हे योग्य आहे का? मग या पटेल नावाच्या मुलीच्या निमित्ताने इकोसिस्टीम नावाची एक गोष्ट काम करते, हे यातनं अधोरेखित होते. आणि ती इकोसिस्टीम हा प्रकार जेव्हा येतो तेव्हा एका अराजकाला निमंत्रण देण्याची व्यवस्था तयार झालेली आहे, एवढाच याचा खरा अर्थ आहे. म्हणून हा विषय आपण गांभीर्यानं बघितला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा सरकार. आता केंद्रात आधीही मोदीच होते, आत्ताही मोदीच पंतप्रधान आहेत. थोडा ब्लेम त्यांच्याकडे जातोच, तो सांगितलाच पाहिजे. आत्ता म्हणजे निवडणुकीच्या काळात हे सगळी परीक्षा झालेली आहेत, त्यामुळं आधीच्या शिक्षण मंत्र्यांवर किंवा ह्यांच्यावर आपण टीका करावी की नाही हा प्रश्न आहे. पण आता धर्मेंद्र प्रधान शिक्षण खात्याचे मंत्री आहेत, गृहमंत्री अमित शहा आहेत, आणि स्वतः पंतप्रधान. तर यांनी बसून आधी पुढचे तुम्ही कुठले विधेयक आणू नका, काय वाटेल ते करा, पण हा प्रश्न तातडीनं हातात घेतला पाहिजे. कुठलंही काम झालं नाही तरी चालेल, पण हा प्रश्न आधी घेतला पाहिजे. कारण मग अशा परीक्षा घेण्यासाठी बोर्ड नेमलेली असतात, त्या बोर्डातले यच्चयावत अधिकारी पहिले तुरुंगातच गेले पाहिजेत, कारण ते एजन्सी नेमतात. आता ते एजन्सी नेमून या नेटच्या प्रकरणामध्ये ज्या एजन्सीला हे काम दिलेलं होतं त्या एजन्सीचा मालक आता परदेशात पळून गेलेला आहे. मग हे बोर्डाचे अधिकारी आणि हे जे आहेत यांच्या संगनमताशिवाय तो पेपर बाहेर गेलाय का, ह्याची काय ॲश्युरन्सेस आहेत? फेल्युअर ते आहे.
पारदर्शकता तिथं आलीच पाहिजे, यासाठी हट्ट धरून सरकारने ही कडक कारवाई तातडीनं केलीच पाहिजे आणि न्याय होतो असं जेव्हा दिसतं तेव्हाच त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसतो. नुसत्या न्याय दिला असं सांगून चालत नाही, न्याय झाला हे दाखवावं लागतं. तशी ही कारवाई ओल्या काय ते म्हणतात ना की सुक्याबरोबर ओलंही जळतं, ते होणार, पण ते झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. सीबीआय चौकशी करेल, अमकं होईल तमकं होईल, ते सगळं होणारच आहे, पण हे तातडीनंच झालं पाहिजे. अन्यथा ही अज्ञान आणि सज्ञान याच्या उंबरठ्यावरची ही पिढी त्याला हाताशी धरून देशाचे विरोधक अराजकाची स्थिती निर्माण करणार यात तिळमात्र शंका नाही. पटेल नावाच्या मुलीच्या त्या प्रकरणावरून त्याची झलक फक्त दिसलेली आहे. परीक्षा पुन्हा होत राहतील, याही पूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत, पण याचे किती फॅसेट्स आहेत. आपल्याला अशी अनेक गावं माहिती आहेत की त्या गावांची अर्थव्यवस्था या कोचिंग सेंटरवर चालते. आता मी कोणाचं नाव घेणार नाही, पण अशा कोचिंग सेंटरवर चालते. आणि असं नेहमी आपल्याकडे म्हणलं जातं की या कोचिंग सेंटरचा त्या सगळ्या लोकांच्याशी पण काही ना काही साठवलुटा असतं. त्याची सुद्धा आता चौकशी रिगर असली आणि ते वर्षानुवर्ष नाही, 15-20 दिवसात अशी चौकशी म्हणजे करायची काय असते, ते झालंच पाहिजे. असे नेक्सस असतील तर ते तोडून काढले गेलेच पाहिजेत. अन्यथा फक्त एखादी परीक्षा हा भाग नाही, यंत्रणांवरचा विश्वास यातून उडतो, हा सगळ्यात मोठा धोका आहे. आणि मोदी सरकारच्या काळामध्ये यंत्रणांना बदनाम करण्यासाठी काँग्रेस कुठलीही कसर सोडत नाही. दिल्लीमध्ये आपण आत्ता जे बघतो आहोत, अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार केजरीवाल आणि त्यांचा एकमेव इमानदारांचा कंपू, तो ज्या पद्धतीनं बेशरमपणानं तिथे सगळं करतो आहे, हे बोललंच पाहिजे. यंत्रणांना बदनाम करण्यासाठी ते कसूर ठेवत नाहीत. दिल्लीतल्या पाण्याचे प्रश्न आहेत, तो दिल्ली सरकारनेच सोडवायचा आहे, पण त्या खात्याच्या निर्लज्ज मंत्री आता आंदोलनाला बसणार आहेत, मोदी पाणी देत नाहीत. मग सगळंच जर भाजपनी करायचं असेल तर तुम्ही सरकारवर सत्तेत आलात कशासाठी. पण हे प्रश्न भाजप सुद्धा रस्त्यावर उतरून मांडत नाही, तिथेही खरं फेल्युअर आहेच. पण ते पक्ष वगैरे सोडून द्या, मुद्दा असा आहे की देशातल्या कारण एखादा पक्ष, एखादं सरकार, एखादा नेता येईल जाईल, यंत्रणा कायम आहेत. त्या यंत्रणा या अशा पवित्र इन द सेन्स त्यांच्यावरचा विश्वास कायम राहिलाच पाहिजे. आणि तसा राहिला तरच आपला देश सुरळीत चालेल. अन्यथा अराजकासारखी स्थिती इथे येणारच आहे. आणि म्हणून मी वारंवार म्हणतोय, अज्ञान आणि सज्ञानाच्या उंबरठ्यावरची ही तरुण पिढी जर या फॉल्स नॅरेशनला जर बळी पडली तर सर्वात मोठा अराजक म्हणजे आपण त्याच्या उंबरठ्यावर आहोत आणि असूच. त्यामुळे आमचं आवाहन आहे आणि ते व्हायलाच पाहिजे. अन्यथा पुन्हा एकदा त्या अराजकाच्याकडे सरकार आता लोकांना ढकलते असं चित्र होईल. आम्ही कोणाची बाजू घेणं किंवा न घेणं हा प्रश्न नाही आहे. हा शेवटी एकूण आपलं समाज जीवन सुरळीत चालावं यासाठीचा हा विषय आहे. आणि त्या अनुश्रीच्या प्रकरणावरून मला त्याचं हे वेगळं गांभीर्य लक्षात आलं, म्हणून मला असं वाटलं की हे आपण बोललंच पाहिजे, हे तुमच्यापर्यंत आलंच पाहिजे. दरम्यान कालच मी एक बातमी बघितली. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा पेपर फुटीची 2 प्रकरणं घडली आणि त्याच्यात योगींनी तातडीनं कारवाया करून त्या माणसांना अटक करणं वगैरे, त्यांचं सगळं ते कार्यक्रम बरोबर, बुलडोझर तिथे फिरतोच आहे. पण ते आता नवीन कायदा आणणार आहेत, त्याची चर्चा सुरू झालेली आहे. अशा प्रकरणांमध्ये, पेपर फुटी किंवा तत्सम प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाचा दंड, 10 वर्ष तुरुंगवास आणि त्यांची संपत्ती सीज करणे अशा स्वरूपाचा तो कायदा असेल. माझं एक निरीक्षण आहे, कायदे केले म्हणून गुन्हे थांबले असं कधी आपल्या देशात काही जगात कुठेच घडलेलं नाहीये. म्हणजे कायदा केलाच पाहिजे, पण कायदा केला म्हणून गुन्हे थांबले असं कधी घडलेलं नाही, कुठल्याच काळात ते घडलेलं नाहीये. फक्त योगींच्या बाबतीत एक फक्त गोष्ट अशी आहे की हा जर कायदा त्यांनी केला तर त्या कायद्याची रिगरस अंमलबजावणी ते करूनच दाखवतील. या असं प्रकरण घडलं तर ते करून दाखवतील, हा विश्वास त्यांनी त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरून दाखवून दिलेला आहे. त्यामुळे नुसता कायदा करून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा
आणि त्यातनंच रिट ऑफ स्टेट हा प्रस्थापित होत असतो आणि ते करण्याची क्षमता योगींच्याकडे आहे. पश्चिम बंगालमध्ये आपण जर बघितलं तर बरोबर उलटं प्रकरण आहे. पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरतीत झालेला घोटाळा, त्याच्यावरून उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींवरती खडे बोल सुनावलेले आहेत. त्या शिक्षकांना कामावरून कमी करणं आणि त्यांच्याकडून आजपर्यंतचा दिला गेलेला सगळा पगार काढून घेणं असा आदेश दिलाय, पण त्या बाई मानायलाच तयार नाही आहे. आणि हेच लोक संविधान, मोदी सरकार संविधान बदलते अशा अपप्रचार करत आहेत. अशीच गोष्ट बिहारमध्ये पण घडलेली आहे. लालूंच्या कुटुंबाने, म्हणजे लालू प्रसादांवरती आता खटला जो दुसरा सुरू आहे, त्याची म्हणजे हे सुरू आहे नोकरीच्या बदल्यात जमीन, ते प्रकरण आता तिथं खूप गाजत आहे. निवडणुकीच्या काळातही ते गाजलेलं होतं. आता त्याचा तपास आणि त्याच्या शिक्षा वगैरे हा या टप्प्याला हे सगळं प्रकरण आलेलं आहे. म्हणजे तिथे अशा स्वरूपाच्या घटना घडलेल्याच आहेत. पण एखाद्या राज्यातलं एखादं प्रकरण त्याचा देशव्यापी परिणाम होत नाही. पण केंद्रीय स्वरूपामध्ये जेव्हा अशा स्वरूपाच्या गोष्टी होतात तेव्हा त्या संपूर्ण देशाला हॅम्पर करतात आणि त्यामुळं संपूर्ण देशात एक अनरेस्ट होऊ शकतो. तो होऊ द्यायचा नसेल, आपल्या यंत्रणांवरचा विश्वास उडू द्यायचा नसेल, म्हणजे ती यंत्रणांचीही जबाबदारी आहे, पण उडू द्यायचा नसेल तर मोदी सरकारला या विषयात अत्यंत तातडीनं बाकीची कामं हाताशी न घेता आधी हे पारदर्शकपणे परीक्षा घेणं आणि संबंधितांवरती अशी रिगरस कारवाई करणं हे अत्यावश्यक आहे. हे न केलं गेल्यास अराजक आपल्या उंबरठ्याशी आहे. मित्रांनो, आजचा आमचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.